कोणी नाही ना? तुला चांगलंच माहित आहे, पण तरी माझ्या प्रतिज्ञेचा शेवटचा प्रवेश पूर्ण करण्यासाठी प्रतिज्ञा पूर्ण होत आली आहे. फक्त लालसा शिल्लक राहिली आहे. शेवटी आपल्या मनासारखंच केलं. मला देशाच्या ठिकाणी आणलंस तरी तुझं समाधान नाही झालं पराग. माझ्या म्हणण्याप्रमाणे अक्षरशः तुझ्या आयुष्याच्या वापास नाही हाताला माझा आता विजय, पण अजून मी संपूर्ण विजय होण्यास आणि तू पराभूत होण्यास काही क्षण शिल्लक आहे. त्या क्षणाची मी सुशीलच्या मनापासून आतुरतेने वाट पाहत होतो. आज ती वेळ जवळ आली आहे, अगदी जवळ. काय करणार आहेस तू माझा? कुठं भेटणार आहेस तू ह्यांना? माझ्यासारख्या गरीब बाईला का सोडतोयस तू पराग? तर आहे माझ्याजवळ माझ्या भावनेशी तू अपेक्षा केली म्हणून अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे तू माझ्या बरोबर लग्नाला नकार दिला. त्या दिवशी हात साप दिवासला गेला आणि तुझ्या सर्वांसाठी होळी काढण्यात उतरून बसला. पहिला टंग पाहिला तो तुझ्या स्वतः तेव्हा. होय बेत मारलं, पण सही सलामत शिकतो. माझीला असं न राहतात सत्य करता मी जीवाच्या हातून करून घेतला. अगदी बिनबोपाट बिचारा सुशील त्या बळी पडला. दुर्दैवी जीवन, अगं दुर्दैवी जीवन पोलिसाच्या सापळ्यात अडकून अंधार कोठडीत कायमचा तांबे केला. काय गमत आहे बा, कर्म करतो तो ती बिनधास्त फिरतो, पण आपल्या अक्कल उशारीवर मात्र इतरांना जन्माची अट्टा करतो. वाईट पडतं बिचारा सुशीलचं, पण त्याला सांगून तो ऐकला नाही. तुझ्या बरोबर लग्न केलंय त्याने, मग मला माझ्या मार्गाने जावं लागला. अरे तुला काही शिक्षा द्यायची होती की मला द्यायला हवी होती? माझ्या सुशीला का मारलास तू? का त्याच्या जीवावर उठलास? कळेल आता तुझं हे पांढरं कपाळ पाण्यात जे चूक आहे ते सुशीला मला शोध कसं मिळालं असतं का? माझ्या मनात असलेल्या त्याच्यातील नायकीसारखी. मी तुझ्या पाया पडते, पण मला अजून चिडू नकोस. खरंच मी पाया पडते तुझ्या. याबद्दल माझ्या मनात दया येणं शक्यच नाही, कारण त्यावेळी तू माझा अपमान केला नाही. त्या शब्दाने अवहेलना केलीस तू माझी, हे तू विसरले असतील कुंदा, पण मी विसरण्याची शक्ती नाही. कुठल्याही पोरीने आतापर्यंत माझा अपमान केला नाही. तुझ्यासाठी एका ठिकाणी त्या दिवशी माझा अपमान केलास, उपेक्षा केलीस तू माझी. तुझ्या बरोबर लग्न केलं असतं तर का मला सुखाच्या राशीवर ठेवलं असतं तू? याबद्दल आता विचार अशी झाली नसती, अशी रडत राहिली नसती. 2 वेळेला 4 सुताने खास घास काढले. एवढी कंटाळली. अगं मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही आता. जरी तयार झाली तरी, कारण हिंगून फेकून दिलेल्या फुलाला पुन्हा उचलून हृदयाची कवटाळणारा माणूस मी नाही. आज माझ्या असून सुडाचा प्रवेश फोन करणार आहे. चल बेडरूम मध्ये चल. पण मी जे करतो तेच अगदी बरोबर आहे. यावेळेस सर्वांचे सगळे रस्ते सारे बंद केले आहे. कुणीही तुला वाचवण्यासाठी येणार नाही. आणि तसाच कोणी धडपडायला आला तर त्याला शेवटची धडपड करायला लावला. माझा जीवला तोच माझ्या खिशात आपण बसलेला आहे. नाही पराग, सुशीलची शपथ आहे तुम्हाला. असं काही करू नका. मी पाया पडते तुझ्या.
ही दोन्ही लॉकेट घे प्रभा, दोन्ही लॉकेट. दोन्ही लॉकेट एका चेहऱ्याचे फोटो असलेली आणि प्रभा कोण? ही प्रभा कोण? आता कुठल्या तोंडाने सांगू की तू कोण होती? म्हणजे मला ओळखलंस तू? सांग मला ते कोण होते? यापूर्वी तुला ओळखला असता तर हा असं का झाला असतं ग? पण सुदैवाने हा तू ओळख पटून दिली. म्हणजे सांग मला ते कोण होते? सांग. तू माझी धाकटी बहीण आहेस. तू माझी धाकटी बहीण. होय कुंजा. हे सत्य आहे. होय कुंजा, हे सत्य आहे. मला तो अजूनही दिवस आठवला की अंगावर छान उभे होतात. कारण त्या लॉकेटमुळे तुझी ओळख कुठून मला साक्षात्कार झाला. ते लॉकेट आमचे वडील आणि आमच्या गळ्यात घालून आमच्या आईचे दोन छोटे फोटो बनले होते. त्यात क्षणाला भास होणारे, रात्री अपरात्री दादा असो माझ्या स्वप्नात येऊन दादा म्हणून हात मारणारी ती दुसरी तिसरी कोणी नसून ती तो प्रभा. आई वडिलांना मुकलेला, धाकट्या बहिणीला चुकलेला मी अभागी रस्त्याने फिरत होतो. कोणी दया येऊन दिलं तर खाऊ रस्तो भेटलाय त्याला विचारलं, हो इथून जाताना छोटी मुलगी पाहिली का तुम्ही? पण उत्तर नाही मिळत. कोणी छोटी मुलगी दादानी दिसले की धावत जाऊन विचारलं. मला खात्री होती घरातील बगड होतो आणि आताच्या कोकणावरती पुण्यावरती माझ्या प्रमाणात नशीब होती. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस लॉरी ड्रायव्हरचे हातपाय पकडून मी मुंबईला आलो. काही दिवस टॅक्सी पुसून 4 पैसे मिळत होते. उसळ पाव धुवून रात्रीचा पोट पाजून विसावा घेतो. पण लॉकेट मात्र किंवा पहाड चोपडे कारण माझ्या आईच्या आठवणी बहिणीची ओळख सांगणार तोच एक माझ्याजवळ फक्त पुरावा होता ग. पण एक दिवस एक क्रूर प्रसिद्ध गँगने मला गाठलं. मला नोकरी देतो असं सांगून आपल्या अड्ड्यावर घेऊन गेलो. तो होता मोनेदाराचा. हळूहळू मी त्याच्या वाईट कर्मात अगदी तरबेज चालतो. मोनेदाराचा उजवा हात म्हणून ओळखू लागलो मी. 2 वर्षापूर्वी मोनेदाराचा स्कूटर अपघातात वाढला. त्या दिवशीपासून लोक मला परत म्हणून ओळखू लागले. मी लहान असताना किती आवडीने माझं नाव नोंदवून घेतलं होतं. पराग मुजुमदार. योगायोगाने गेल्याच वर्षी माझी अंकिवाची भेट झाली. हळूहळू दोस्ती वाढली. तिच्या घरी येणं जाणं सुरू झालं. तिथं तू दिसली मला. वाटलं किती सुंदर सास तरुणी आहे. लग्न करावं आहे तर विचार करावं. पण तू नकार दिलास आणि मी दुखावलं गेलो. अरे पुढे पिशाच आता काय त्याचं होणार होऊन गेला. पण कोणी गेलंय? मी गेलंय. या परागने आपल्या पिढीचं माणसांचं उठवलं. या जगातलं एकच आधार होतं त्याला ती हरवली तेव्हा प्रभा म्हणून धाव पडणारा पराग वयात आल्यावर तिच्या प्राप्तीच्या अभिलाषा धरून मागे धावत लागला.
नकळत अगदी गुन्हा घडला माझ्या हातून. बहीण भावाची किती गोड असते ना ते. पण मी कसला भाऊ, मी चंडाळ राधाबाई. मी स्वतःच्या पाठच्या बहिणीला माणसात उठविणार नराधामाई. मी तिला शिराचं उठवून लुटणारा मीच राक्षस आहे. परत ए बघ, परत परत कोणी नाही. परत मी, होय मी आहे पापी तरुण. होय रोड प्रसिद्ध झाला पराग मुजुमदार. परत असं रडू नकोस. अरे मी आधीच तुला केली तू तरी काय करणार? नको काही बोलू नका, कुणी काही बोलू नका. पश्चाताप झालाय मला आज. पश्चाताप. दुसऱ्याची क्रूर चेष्टा करणारा या पराची दैवानं क्रूर चेष्टा केली आहे आज. आतापर्यंत दुसऱ्याची क्रूर चेष्टा करणार होतो मी, पण आजच दैवाने त्याची क्रूर चेष्टा केली. माझ्या लाडकी बहीण प्रभा, बेटा मी तुझा अबाजी भाऊ, माझा थोरला भाऊ. मी तुझा या तुझ्या दुर्दशेला मी तुझा भाऊ, तुला विधवा करणारा तुझा प्रेमळ भाऊ मी. यापुढे तोंड कोणाला दिसणार नाही. आज हसत हसत परामर्श स्वीकारला. अगदी हसत हसत. तुला तुझी कमरेवर हात उठला कसा? एक पापी तरुण आपल्या केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त करते. प्रभा, बेटा लडके बहीण, या तिच्या पापी भावाचं डोकं आपल्या मानेवर गेलं. काय थोड्याच वेळाचं सोपी आहे का? थोड्याच वेळाचं खूप त्रास दिलाय कमी तुला. त्रास दिलाय. प्रभा, फक्त एकदाच दादा म्हणून हात मार्ग. ती हात तू मोठी झाल्यावर पहिल्यांदा ऐकणार आहे. आणि ती सुद्धा शेवट मंडळाच्या
विधाता जय